आलो आलो. अहो थांबे ना, मी बघते ना. आता कोण आलं असेल नाही, मी बघतो, तू बस. हा. अरे देवा, तुला आमच्या गणपतीचा विसर्जनाचा प्रसादच द्यायला विसरले. आले आले टाइम. हो आले थांब. ते मला या पत्त्यावरून पैसे आणायला पाठवलं. वाटलंच मला. अभिमन्यू दादांनी पाहिलं तर वाट लागेल माझी. काय म्हटलं? काही नाही काही नाही. पैसे? अहो ते पैसे हळू हळू हळू. काय आज वेळ बरोबर नाहीये ना. आज मी नाही देऊ शकत पैसे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दिवसा म्हणजे दुपारी वगैरे असं या. हा निघा. हो एवढं काय ते आज. आणि आता एवढी आली ते हेलपाटा नको ना माझा वाया जायला. आणि ना पैसे काय द्यायचे ते द्या. हो मी आज नाही देऊ शकत पैसे. तुम्ही पाया पडतो, निघा इथली. कसं कसं नाही देऊ शकत? अहो ठरलंय ना द्यायचं, द्या ना पैसे. ठरलं होतं पण मी नाही देऊ शकत. तुम्ही निघा प्लीज. अहो म्हणजे एवढी रिक्षाने आले मी इथपर्यंत, ते काय फुकट गेलं का? आणि तो जायला पण मला रिक्षाला पैसे भाडं पडेल. एक मिनिट, इथं रिक्षाला सुट्टे पैसे द्या. रिक्षा ना नाहीत माझ्याकडे. मग हे बघा, 500ची नोट आहे माझ्याकडे. रिक्षावाला सुट्टे मागेल. तर कुठून सुट्टे पैसे तुम्हाला मी देऊ? घरात आणून द्या. हळू हळू मी बघतो. हे बघ 100 रुपयेच आहे तो, म्हणून मी तुला. चालते. एवढे तर लागतीलच मला घरापर्यंत जायला. असं ते जा, लगेच जा. मी बघतो नंतर. हो लक्ष द्या. हा निघा निघा निघा. ठीक आहे. घरी पण द्या सगळ्यांना. हो थँक्यू ताई. तेवढं बोला ना सरांशी. बोलते. थँक्यू. येते मी. हो नीट जा. बोला नक्की. हो नक्की नक्की. अरे तुम्ही बाहेर काय करता? आणि कोण आलं होतं नेमकं? तो एक माणूस आलेला, झाड विकत होता. तुम्हाला बोलला झाड घेता का? मी बोललो नको, ऑलरेडी खूप झाड आहेत. डास पण खूप झालेत ना. मी येते. मी पण येतो. हा हा. आई आई प्लीज ऐक ना माझं. अगं काय करतेस तू? शिकायचं नाहीये ना तुला? हा, नाटकं करायची आहेत ना? मग ठीक आहे, ही पुस्तकं एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्याला देऊन टाकू ना. अगं असं काही नाही आई. मला शिकायचंय, मला अभ्यासही करायचा आहे. तुझं आता जे काही चाललंय ना, ते बघता तू फार काळ अभ्यास करशील असं मला वाटत नाही. वाया जाणार आहेस तू. नाही आई असं नाहीये. अगं मी बघितली आहेत ही नाटकाच्या नावाखाली लेक्चर्स बंक करणारी मुलं. काही घडत नाही आयुष्यात त्यांचं. नाटकातही काही घडत नाही आणि अभ्यासाच्या नावाखाली तर आधीच आनंदी आनंद असतो. आई सगळी मुलं अशी नसतात. माझं ऐक ना, मी अभ्यासही करीन आणि नाटकही सांभाळेन. एकदा विश्वास ठेव माझ्यावर. एक चान्स तर देऊन बघ मला. चान्स? मी तुला आधीच वॉर्न केलं होतं ना, ह्या मुलांच्या बरोबर असशील तर वाया जाशील. कारण वाया गेलेली मुलं आहेत, कधीच भलं होणार नाही तुझं. आई ती मुलं वाया गेलेली नाहीयेत. अगं चांगली मुलं आहेत ती. अच्छा, चांगली. काय नाव काय त्यांची? काय दिन्या आणि कोण तो चकित, आणि हा तो तो तुमचा ग्रुप लीडर कोण तो माही, राईट? ही अशी टोपण नावं ठेवणारी मुलं चांगली असतात. आई हे बघ, ती मुलं खरंच खूप चांगली आहेत. आणि माही म्हणजे तो लीडर मुलगा, तो तर खूप हुशार पण आहे. कॉन्स्टंटली पहिला येतो तो. माझ्या समोर त्या मुलाची पाठराखण करायची नाही. हा, नाही येत ग मुलं ती वाईट. ती मुलं ही वाया गेलेली नाहीयेत आणि मीही कधीच वाया नाही जाणार.
आनंद मिळतोय का मला या सगळ्यात? नको ना असा आनंद हिरावून घेऊस माझा. पंधरा एके 15, 15 दूने 30, 15 त्रिक 63. 15 त्रिक 63. 63 कसे? ताई ते घोळ झालेले सगळ्या डोक्यात. ते कुठल्या तरी पाड्यामध्ये येतात ना, त्रिक 63 म्हणून. अरे हो, पण कुठल्या तरी पाड्यात येतात. 15च्या पाड्यात कसे येतील? तुला बेसिक गुणाकार भागाकार बेरीज जमत नाही का म्हण्या? हा, 15च्या पाड्यामध्ये एकतर शेवटी 0 येतो, नाही तर 5 येतो, बरोबर? वा ताई, ते भारी आयडिया आहे. अरे आयडिया नाहीये, कॉमन सेन्स आहे हा. जाऊ दे, ते सगळं बघेन मी नंतर. जेव्हा आता परीक्षा येईल ना त्याच्या आदल्या दिवशी करेन. आता अभ्यास नको. असं करून कसं चालेल मन्या? आत्ता अशी टाळाटाळ करशील आणि नंतर परीक्षेच्या वेळेला ऐनवेळी अभ्यास कसा करणार आहेस तू? तुला किती वेळा सांगितलंय मी, आपल्याला जर शिक्षणाची संधी मिळाली तर आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, हो की नाही? हो. प्रत्येकाला नाही मिळत ही संधी. ठीक आहे ताई, मी पाणी पिऊन येतो. या वर तोंड करून बोललीये, पण मला मिळालेल्या संधीचं काय? प्रोजेक्टची चिठ्ठीच हरवून बसलीये मी. आता तो प्रोजेक्ट पूर्ण कसा करू? आणि प्रोजेक्ट नाही झाला तर एक्झाम कशी पास होणार आहे मी? एवढे ढळढळीत बोर्ड्स आणि सूचना लिहिल्या असताना तू त्या रूम मध्ये गेलीसच का? सर, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते. त्या मुलाने मला फसवलं अहो. त्यांनी मला असं सांगितलं की त्याची कोणीतरी मैत्रीण तिथे अडकलीये, म्हणून तिला वाचवण्यासाठी मी तिथे गेले. नाही तर तिथे काय आहे, जायचंय का नसतं जायचं हे मला खरंच माहीत नव्हतं सर. त्या मुलाने फसवून माझ्या प्रोजेक्टची चिठ्ठी त्या रूममध्ये टाकली. मला खूप भीती वाटत होती सर, मला खूप टेन्शन आलं होतं. आणि जर मला प्रोजेक्ट पूर्ण करता आलं नसतं तर मला परीक्षेला नसतं बसता आलं. टॉली, कोणाला कळायच्या तिथून सटकूया. चला. तेव्हा गौरी, मी म्हणत नाही की तू खोटं बोलतेस म्हणून, पण तुझ्या प्रोजेक्टचा कागद त्या हॉलमध्ये गेला होता तर तू मला का नाही सांगितलंस? मला का नाही सांगितलं की असं घडलंय म्हणून? अरे आमची मदत घ्यायची ना. आय एम सॉरी माही. आय एम सॉरी सर. तुम्ही गप, एकदम गप. मुळात जर तिथे प्रवेश बंद असा लिहिलेला आहे तर प्रवेश बंद याचा अर्थ प्रवेश बंद. सर, यांना फक्त स्वतःचे हक्क हवे असतात, पण नियम पाळायचे नसतात. सर खरंच तसं नाही आहो. माझी प्रोजेक्टची चिठ्ठी जर तिथे अडकली नसते तर मी खरंच असं काही केलं नसतं. ती तिथे अडकल्यामुळे मला आज जावं लागलं. तुला मुळात कुठली शिस्त पाळायची नाहीये आणि तुझ्यात प्रसंगावधानही नाहीये. मुळात स्वतःची चिठ्ठी अशी दुसऱ्याकडे देणं हेच बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. खूप शिकण्याची इच्छा होती ना तुला? सर, बघताय ना हिची शिक्षणाविषयीची किंमत. सर, या मुलीला फक्त नशिबानं स्कॉलरशिप मिळाली, नाहीतर आपल्या कॉलेजमध्ये शिकण्याची पात्रताही नाही यायची. सर, या मुलीने त्या खोलीचं दार उघडलंय जिथे इतक्या वर्षात कोणाची जाण्याची हिंमत झाली नाही. ही जे असं बिनधास्तपणे बिनदिक्कतपणे वागते ना, याचं कारण मुळातच ही मुलगी अतिशय उद्धट आणि उद्दाम आहे. हिने नियम मोडलाय सर.
आणि नियम सगळ्यांना सारखे असतात. सर, हिला कॉलेजमध्ये यायला बंदी घाला. नाही सर, प्लीज प्लीज असं नका करू प्लीज. गौरी, तुझ्यासारख्या चांगल्या विद्यार्थिनीला एवढी मोठी शिक्षा देणं मला बरं वाटत नाही. पण अभिमन्यू सरांचं म्हणणं पण बरोबर आहे. नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजे. त्यामुळे यापुढचे 7 दिवस तू लेक्चरला बसता कामा नये. सर, आणि तसाही तुझा प्रोजेक्ट हरवलाय, त्यामुळे प्रोजेक्ट करायचा प्रश्नच येत नाही. परीक्षा पण आता नाहीतरी 3 दिवसावर आली आहे, त्यामुळे तुला पहिले 3 पेपर देता येणार नाही. प्लीज असं नका न करू सर, प्लीज. नो आर्ग्युमेंट्स. यात कोणतेही बदल होणार नाहीत. आणि या पुढचे 7 दिवस तू या कॉलेजची विद्यार्थिनी नाहीस. तुझं दुर्दैव की हे सगळं परीक्षेच्या वेळी घडते. फुमेको नाव. खाऊन घे. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. मला भूक नाहीये, फक्त थोडंसं डोकं दुखतंय. तुला भूक लागलीये, गपचूप खाऊन घे. आता मला भूक लागलीये का नाही लागलीये हेही तूच ठरवणार आहेस आई. हो, मीच ठरवणार. कारण अजूनही तुला तुझ्या चांगल्या वाईटाची अक्कल आलेली नाही. चांगल्या वाईटाचा विचार. एका नाटकात भाग घेतला म्हणून घरातनं बाहेर पडायचं नाही अशी शिक्षा दिली आहेस तू मला. यातून काय चांगलं होणार आहे अगं माझं. चूक केलीस. तुला शिक्षा देणं गरजेचं होतं. प्लीज प्लीज असं नको ना वागूस. जाऊ देत ना मला बाहेर. तू खाल्ल्याशिवाय मी कॉलेजला जाणार नाही. आणि मला कॉलेजला जायला उशीर होतोय. कसं सांगू आई. मी कॉलेजला न जाऊन फक्त मला त्रास होत नाही, आणखी कोणाला तरी त्रास होतो. दादा थांबा, गेट नका लावू. हा, अरे बाबा लेट झालंय ऑलरेडी. हो माहिती आहे, 5 मिनिटं फक्त प्लीज. 5 मिनिटं? अरे खूप लेट झालंय दादा प्लीज, फक्त 5 मिनिटं प्लीज. नाही येणार आहे ती. अरे किती वेळ तन्वीची वाट बघणार आहेस? चल. तन्वीने आली तर माझा दिवस कसा सुरू होणार? यश कशी नाही येणार? कुठ काय करतात सारखे सारखे? नेमके कुठे पैसे असतात काय माहिती. मला बोलायचं असतं ना यांच्याशी तेव्हाच फोन कट करतात नेमके. हॅलो, तुम्ही फोन. तुला कळत नाही का ग? समोरचा फोन कट करतोय तर परत परत काय करतेस? अगं कामात असतो मी.
मोठ्या मोठ्या लोकांशी बोलत असतो. सॉरी 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 सॉरी. अहो पण मला बोलायचं होतं ना तुमच्याशी. ती मी त्या तुमच्या माणसाकडे गेले होते. काय उपयोग? काहीच झालं नाही. हो काही त्यांनी पैसे दिले नाही तो. नाही दिले, काहीच नाही दिले. हो नाही ना, म्हणजे कसं रिक्षापुरते दिले, ते पण मी मागितले म्हणून दिले त्यांनी. आता काय करायचं? ते होईल ग, ते माझ्यावर सोड. तू एक काम कर, माधवी वहिनीच्या ओळखीतनं एक स्थळ येईल गौरीसाठी. तू त्यांना या लग्नासाठी तयार कर. गौरीसाठी? हो पण तिच्यासाठी तर जॅकीचं स्थळ नाही का? जॅकीचं काय करायचंय ते मी बघतो. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. हा पण हॅलो हॅलो हे काय तर नवीन नियम सगळ्यांना सारखे असले पाहिजे. या पुढचे 7 दिवस तू लेक्चरला बसता कामा नये. अशी कशी कॉलेजला यायला परवानगी दे? मग माझ्या शिक्षणाचं आणि माझ्या डिग्रीचं काय होणार? आणि आई बाबांना काय सांगू? अहो पण एकदा बघून घ्यायला काय हरकत आहे? ओळखीतलं स्थळ आहे, माझ्या मैत्रिणीने सुचवलंय म्हणजे बरंच असेल. काय बोलतेस माधवी? अगं गौरीचं शिक्षण महत्वाचं आहे आणि माझी लेक काय मला जड झालेली नाहीये. अहो असं कोण बोलतंय? पण आत्ता बघायला सुरुवात केली तर वर्ष 6 महिन्यामध्ये जमेल ना? माझ्यासाठी ना गौरीची इच्छा आणि तिचं शिक्षण महत्वाचं आहे. अहो पण तिला न विचारता कुठं काय करायला सांगते मी? एवढं चांगलं स्थळ आलंय समोरून, तुम्ही असं मोडता नका घालू. हो हो भाऊजी, अहो बरोबर आहे बहिणी. असं मग भाऊजी आपली मुलीची बाजू आहे म्हटल्यावर असं अडून चालणार नाही. हे होऊ दे ते होऊ दे म्हणत पुढे पुढे ढकलत राहिलं ना, हो तर वेळ कधी हातातून निघून जाईल ते कळणार नाही. आणि मग पोरींवर घरी बसायची वेळ येते. हो नाहीतर काय. अहो आपली मुलगी आपल्या जवळच राहावी असं प्रत्येक आई बाबाला वाटतं. पण काय करणार, एक ना एक दिवस काळजावर दगड ठेवावाच लागतो भाऊजी. अहो आपल्या भावनेच्या भरात उद्या पोरीच्या उभ्या आयुष्याचं नुकसान झालं तर? बरं ठीक आहे, बोलवा कोणाला बोलवायचं ते, पण शेवटी गौरी ठरवेल तेच. हो हो कुठल्या तरी खोलीत गेले म्हणून एवढी मोठी शिक्षा? नाही नाही, काही करून मला सरांशी बोलावंच लागेल. इथेच अजून नाही. काही लोक किती निर्लज्ज असतात. हे एवढं हाकललंय तरी इथेच उभे आहेत. चिटक्याची खूप सवय असते त्यांना. चिपको. तुम्ही हे डॉली, उद्यापासून हिला चिपको म्हणूया आपण. सर सर प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली. मी नव्हतं जायला पाहिजे तिकडे. पण सर एवढी मोठी शिक्षा नका ना देऊ. कॉलेजमध्ये यायला नका ना बंदी घालू सर. प्लीज प्लीज सर, दुसरी कुठलीही शिक्षा तुम्ही देत असाल ना तर ती भोगायला मी तयार आहे सर. प्लीज प्लीज, पण कॉलेजमध्ये यायला बंदी नका घालू सर. प्लीज, मला परीक्षेला नाही बसता येणार. हो सर प्लीज ऐका ना माझं प्लीज. शिक्षेत चॉईस नसतो. मी जी शिक्षा दिली तीच तुला भोगावी लागेल. यापुढे 7 दिवस कॉलेजला यायचं नाही. सर प्लीज सर, एवढी कठोर शिक्षा नका ना देऊ. बाजूला हो. इतके विचित्र का वागता तुम्ही माझ्याशी? तू गाडी थांबवलीस माझ्या?
तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला हात लावायची? एक सर्वसामान्य विद्यार्थी आहेस तू, मला जाब विचारतेस, माझ्याशी उत्तर घालतेस? नाही, सामान्य विद्यार्थिनी नाहीये मी. कारण तुम्ही मला सामान्य विद्यार्थ्यासारखी ट्रीटमेंट देतच नाही. काय काय म्हणायचं तू? किती विचित्र वागता हो सर तुम्ही माझ्याशी. कधी कधी बाजू घेता, कधी कधी अजिबात बाजू घेत नाही. कधी कधी एवढ्याने अंगावर ओरडता की की भीती वाटायला लागते तुमची. आणि तेही चूक नसताना. नक्की काय प्रॉब्लेम आहे? मी या कॉलेजमध्ये शिकले, माझं भलं झालं तर तुमचं नक्की काय बिघडणार आहे? कधी कधी आपुलकी दिसते तुमच्या डोळ्यात, पण कधी कधी तुम्ही इतकं टोकाचं वागतात की असं वाटायला लागतं मागच्या जन्माचं वगैरे वैर आहे का आपलं? आज तुम्ही मला सांगा सर, नक्की काय बिघडवलंय मी तुमचं?